तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती. श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त एक कडक बॅनर डिझाईन केलेली आहे. तुम्ही थंबनेलवरती बघितलेच असाल कशाप्रकारे आपले डिझाईन झालेली आहे. एकदम कडक दिसते आणि या डिझाईनचं सर्व मटेरियल तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि त्याला आपण एक पासवर्ड सेट केलेला आहे. तर तो पासवर्ड आहे ना व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कशाप्रकारे आपण डिझाईन केली, तर ते पण समजेल आणि तुम्हाला या डिझाईनचं सर्व मटेरियल पण मिळेल. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. त्याचप्रमाणे तुम्हाला डाटा पण मिळेल. तर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपलं फोटोशॉप ओपन करू. तर हे बघा, अशा प्रकारचे आपण डिझाईन केलेले, हीच आपण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कशा प्रकारे आपण बनवली. तर पहिल्यांदा फाईलमध्ये जाऊ, न्यूमध्ये जाऊ आणि 9x6 300 रिझोल्युशन आपल्याला ठेवायचे आणि बाकी 8 सेटिंग ठेवायची आणि क्रिएटवरती क्लिक करायचे. तर आपला कॅनव्हास येईल. त्यानंतर आपण एक एक गोष्टी ॲड करू आता. तर फाईलमध्ये जाऊ, प्लेस एम्बेडेड. तर पहिल्यांदा आपलं बॅकग्राऊंड घेऊ. तर हे बघा, अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड क्रिएट केलेले आहे. या ठीक आहे, तर याला आपण कंट्रोल T मारू आणि प्रॉपर आपल्या फ्रेममध्ये सेट करून घेऊ अशा प्रकारे. ओके, हे झाल्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप ती ॲड करायची. तर ती म्हणजे बघू आपण. तर फाईल प्लेस एम्बेडेड. त्यानंतर हे बघा, दुसरे म्हणजे आपले जे श्रीराम आहे त्यांचे नेम आहेत सर्कलमध्ये. तर हे आपण पिंट्रेस्टवरून घेतलेलं आहे, तुम्हाला मिळून जाईल. हे आपल्या श्री हनुमान यांच्या मागे लागतं, तर इथं आपण सेट करून देऊ. ठीक आहे, त्यानंतर आता आपण पुढचा भाग घेऊ. तर 3 नंबर. हे बघा, अशा प्रकारे आपलं एक हे सूर्याचं म्हणजे बॅकग्राऊंड आहे खरं तर. त्यानंतर याचं आहे ना आपण ब्लेंड मोड चेंज करायचे आपल्याला. ठीक आहे, तर नॉर्मलवरून ओव्हरली किंवा कलर सॉफ्ट लाईट ठेवू शकता. कलर डॉज वगैरे पण ठेवू शकता. हे बघा, लिनियर डॉज, लायटर कलर पण ठेवू शकतो. जरा आपण फील कमी करून टाकू याचा. ठीक आहे, तर एवढं झाल्यानंतर आपल्याला पुन्हा फाईल प्लेस एम्बेडेडमध्ये जायचं आहे. त्यानंतर चौथा ऑप्शन आपल्याला ॲड करायचं आहे. तर हा आपला याचा भाग आहे, जे आपल्या श्री हनुमान यांच्या मागे असतात ना, त्याचा भाग आहे. तर इथं आपण तो ॲड करून टाकू, जरा कमी करून टाकू आणि याला आहे ना आपल्याला थोडक्यात खाली सेट करायचं आहे किंवा वरती ठेवलं तरी चालेल. वरतीच ठेवा, खाली नका सेट करू. ओके, त्यानंतर पुन्हा फाईलमध्ये जाऊ, प्लेस एम्बेडेड. त्यानंतर पाचवा आपला फोटो ॲड करू, जो मुख्य भाग आहे आपला. अशा प्रकारे आपण ॲड करायचं आहे. ठीक आहे, एवढं समजलं असेल तुम्हाला. जे आपले हे आहे ना आपले नेम आहेत ना श्रीराम यांचं, ते वरतीच घ्यावं आपण. हे बघा, अशा प्रकारे आपला फोटोच वरती गेला तर तो वरती घ्यावा आपण अशा प्रकारे. आणि जे आपले श्रीराम यांचं टेक्स्ट आहेत ना ते पण अशा प्रकारे घेऊ. तर याला आपण प्रॉपर हे करणार आहे, काळजी करू नका, फक्त ओव्हरली करायचं याला आणि अशा प्रकारे येऊन जाईल. ठीक आहे, तर आता पुढचा भाग आपण ॲड करू. तर फाईल प्लेस एम्बेडेड. त्यानंतर 6वा आपला टेक्स्टिंगचा भाग आहे. याला आपण टेक्स्चर लावलेलं आहे, तो टेक्स्चर पण तुम्हाला देऊन टाकेल, काळजी करू नका, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर याचा टेक्स्ट आपण अल्ट दाबून छोटं करून घेऊ, हा टेक्स्ट, आणि त्यानंतर अशा प्रकारे इथं सेट करून देऊ प्रॉपर. ठीक आहे, याची मिडल काढून घ्या, कंट्रोल R दाबून रुलर येईल, तर ते अशा प्रकारे मिडल काढून घ्या. ठीक आहे, तर श्री हनुमान यांचा फोटो आपल्या मिडलला सेट करायचा अशा प्रकारे एकदम चांगल्या पद्धतीनं. बघू शकता डिझाईन आपली एकदम टॉपची झालेली आहे. तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आता पुढचा भाग आपण ॲड करू, 7वा. हे बघा, अशा प्रकारे आपला टेक्स्ट आहे हा, निमित्त सर्व भाविक भक्तांना. त्यानंतर आपला मंगलमय शुभेच्छा असेल, तर ते अशा प्रकारे आपल्याला सेट करायचे. जरा ॲरोने सेट करायचे, माऊसने नाही झालं तर. ठीक आहे, तर 8वा भाग आपण ॲड करू. हे बघा, अशा प्रकारे मंगलमय शुभेच्छा. हा आपला इन्फिनिटीचा फॉन्ट आहे, इन्फिनिटी 36 तुम्हाला माहितीच असेल. आणि जो हा आपला मेन फॉन्ट आहे ना, हा कृती देवी आपला फॉन्ट. त्यानंतर निमित्त सर्व भाविक भक्तांना आहे ना, तो आपला अनेक देवनागरी फॉन्ट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर फाईल प्लेस एम्बेडेड पुन्हा
आणि 9वा भाग आपल्याला ॲड करायचा आहे. हे बघा हा 9वा भाग आहे आपला, त्याला आपण ग्रुप नेम ठेवलेलं आहे. तर जरा हा वरती घ्यायचा आहे. जे आपले श्री हनुमान यांचे गदा असतात ना, तर त्याचा आहे हा भाग. तर तुम्ही पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. याला जरा मोठं करून घ्या आणि अशा प्रकारे सेट करून टाका. थोडं खाली वगैरे तुमच्या मनाने पण व्यवस्थित वेगवेगळं टॅपने सेट करू शकता. ठीक आहे. आता आपला 10वा भाग घ्यायचा आहे. तर फाईल प्लेस एम्बेडेड, त्यानंतर हा 11वा भाग घ्यायचा आहे. याला आहे ना आपल्याला छोटं करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इकडे सेट करून टाकायचे. हे बघा इथं तुम्ही सेट करू शकता किंवा तुमच्या मनाने जरी वाटलं तर इथं पण होईल किंवा कुठे पण इकडे पण होईल. तुमच्या मनावर आहे. तुम्हाला जर हे आवडलं नाही तर नॉर्मल फक्त टेक्स्ट घेऊन वेगळं तुम्ही लावू शकता का तसा. ठीक आहे. वेगवेगळं थॉट वगैरे गुगलवरती जाऊन सर्च करून तुम्हाला मिळतील, ते पण तुम्ही इथून टेक्स्ट घेऊन लावू शकता. हा नॉर्मल फॉन्ट आहे आपला, पॉपिन्सचा फॉन्ट आहे. ठीक आहे. तर पुन्हा फाईल प्लेस एम्बेडेड, त्यानंतर हे आपले मशाल घ्यायचे. तर याला जरा छोटं करून घ्या प्रॉपर आणि या कोपऱ्याला तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे याला आहे ना आपण कलर लुकअप वगैरे मारलेले आहे, भरपूर प्रकारे आपण केलेले आहे. ठीक आहे. तर पुन्हा याची आता पुढची भाग घेऊ आपण 13वा. हे बघा मशालचाच भाग आहे आपला, ऑपोजिट मशाल. ठीक आहे. तर हे जरा कमी करून घेऊ, अशा प्रकारे सेट करून देऊ. जरा कमी अजून प्रॉपर चांगल्या पद्धतीने सेट करून घ्या. ठीक आहे. तर आता याचा पुढचा भाग आपण घेऊ. तर ते म्हणजे पार्टिकल आहेत आपले, जे इम्पॉर्टंट पार्टिकल आहेत. तर ते आहेत ना आपल्याला अशा प्रकारे ओव्हरली पहिल्यांदा तर करून घ्यायचे आहेत. ब्लेंडिंग ऑप्शन स्क्रीन करा, ओव्हरली नका करू, स्क्रीन करा. ठीक आहे. तर कंट्रोल टी आणि जरा या साईडला सेट करून द्या. त्यानंतर पुढचा भाग पण याची अपोजिट आहे, त्यामुळे याची कॉपी मारली तरी चालेल. तर कंट्रोल टी आणि इकडे घेऊ आपण, याला फ्लिप करू, राईट क्लिक फ्लिप हॉरिझॉन्टल आणि या बघा अशा प्रकारे येऊन जाईल. ठीक आहे. तर याला आपल्याला आता प्रॉपर फाईल आपलं एक्सप्लोजर आणि व्हायब्रन्स मारायचे आहे. तर आपण इथं ॲडजस्टमेंट यामध्ये येऊ, व्हायब्रन्स जरा वाढवू, अशा प्रकारे हे बघा कलर होईल. जरा डार्क करायचं असेल तर अजून सॅच्युरेशन वाढवलं तर अजून डार्क होईल. त्यानंतर आपल्याला प्रॉपर आता एक्सप्लोजर द्यायचं आहे, थोडं जास्त पण नाही, कमी. हे बघा थोडक्यात वाढवू आणि गॅमा करेक्शन कमी करू, थोडक्यात हे वाढवून देऊ. नाही थोडक्यात कमीच करू, जास्त पण नाही. एक्सप्लोजर नाही जास्त छान दिसू राहिलं, खूप जास्त कलरचा दिसू राहिलं. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर तुम्हाला वाटलं तर अजून तुम्ही इथून फोटो फिल्टर वगैरे लावू शकता. हे बघा फोटो फिल्टर, इथून एखादा कलर घेऊ, हा आपण पिंक वगैरे किंवा रेड उचलू थोडक्यात अशा प्रकारे, आणि जरा हे बघा अशा प्रकारे जरा सेट करू शकता. ठीक आहे. तर फायनल आपली डिझाईन तयार आहे. आता तुम्ही फक्त इथं लोगो तुमचे लावले ना, इथं किंवा इथं किंवा कुठे पण, तर एकदम कडक डिझाईन दिसून जाईल तुमच्या. आणि तुम्ही ही डिझाईन सोशल मीडियावरती पण पोस्ट करू शकता किंवा 4x5 साईजमध्ये जर तुम्ही छोटे हे करून जर इथं एखादा फोटो लावला ना, तर तुम्ही सोशल मीडियावरती पण टाकू शकता फोटो. ठीक आहे. डिझाईन. तर आता याला आपल्याला फायनल टच इफेक्ट मारायचे. तर इथं प्लसमध्ये जायचं, नवीन लेअर, त्यानंतर कंट्रोल शिफ्ट अल्ट आणि ई दाबायचं. त्यानंतर याची कॉपी निघेल प्रॉपर, हे बघा ते कॉपी निघाली. आता राईट क्लिक मारायचं, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं. त्यानंतर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट होऊन जाईल. थोडक्यात वेळ लागेल 1-2 मिनटं, तुमच्या PCवरती डिपेंड आहे. हे बघा होऊन गेलं. आता फक्त इकडं फिल्टर, कॅमेरा रॉ फिल्टर, त्यानंतर ओपन होईल फक्त 1 मिनटात एकदम चांगल्या पद्धतीने. हे बघा ओपन झालेले. इथं ब्राउज प्रोफाईलवरती जायचं आहे. त्यानंतर आर्टिस्टिक, आणि आर्टिस्टिक 1 पण चांगले, 2 पण 1 नंबर आहे, 2 आपण मारू. जरा अमाऊंट 0 करा आणि वाढवत या. हे बघा 1 नंबर दिसते. ठीक आहे. ओके करायचे. आता जरा वेळ लागेल. हे बघा आपलं प्रॉपर रिफ्लेक्शन आलेलं आहे इथं.
आता तुम्ही हे सेव्ह करू शकता कंट्रोल एस दाबून. हे बघा इथं फाईल आणि सेव्ह. ओके. तर आपले डिझाईन इथं तयार झालेली आहे. डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि कमेंटमध्ये जय श्रीराम कमेंट करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. तर धन्यवाद. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.